नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण चमचमीत ग्रेव्हीवाली मसाला भेंडी बनवूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। इथे आपण सगळ्यात सुरुवातीला जो ग्रेव्हीसाठी दह्याचा मसाला लागतो तो तयार करून घेऊया। अर्धा लिटर दही घेतलं, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला, चिमूटभर हळद घालूयात, 1 चमचाभर धन्याची पावडर घालूयात, चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग घालूयात, 1 छोटा चमचा जिऱ्याची पावडर घालूयात आणि हा सगळा मसाला छान मिक्स करून घेऊयात। हे दह्यामध्ये मसाले सगळे मिक्स झाल्यानंतर याला आपण भेंडी आणि मसाला तयार होईपर्यंत छान मुरवायला ठेवूयात, म्हणजे मसाला दह्यामध्ये छान मुरला जाईल आणि आपली भेंडी चटपटीत आणि चमचमीतही होईल। इथे आपला दह्याचा मसाला तयार झाला, याला आपण मुरवत ठेवूयात आणि भेंडी ही आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। हा भेंडी मसाला तयार करताना भेंडी कोवळीच घ्यायची। भेंडी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला पुसून घ्यायचं आणि मागचं पुढचं देठ काढून भेंडीचे मोठी असेल तर 2 तुकडे करून घ्यायचे आणि मधनं एक चीर द्यायची आणि भेंडी तेलामध्ये हलकासा रंग बदलूपर्यंत परतून घ्यायची। इथे आपण कुठेही भेंडीला मसाला लावून परतली नाही, त्यामुळे तेलही खराब होत नाही आणि मसालाही करपला जात नाही। इथे आपण भेंडीचे छोटे छोटे काप करून घेण्याच्या ऐवजी थोडेसे मोठे काप ठेवलेत, मधून एक चीर दिली, भेंडी तेलामध्ये छान परतून घेतली, त्यामुळे त्याचा चिकटपणा निघून गेला। भेंडी तेलामध्ये मधपर्यंत छान परतली गेली, वाफली गेली। यामुळे ही भाजी किंवा भेंडी आपण ग्रेव्हीमध्ये सोडली की ग्रेव्ही मधपर्यंत अगदी छान शिरली जाते किंवा भरली जाते, त्यामुळे ही भाजी खूप टेस्टी लागते। इथे आपण भेंडी परतून राहिलेल्या तेलामध्येच 1 चमचाभर साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये काही खडे मसाले घातले। त्यामध्ये 1 तमालपत्र, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरी, अर्ध जायपत्रीचं फूल, अर्ध चक्री फूल, 1 मोठी विलायची आणि 2 हिरवी विलायची। याला छान परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आणि यालाही परतून घेतलं। 1 वाटीभर कांदा बारीक चिरून घेतला, याचाही रंग बदलूपर्यंत कांद्यालाही या मसाल्यामध्ये छान परतून घेतलं। यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घातला, यालाही या कांद्यासोबत 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण हे किसून घेतलं होतं हे घालून घेतलं। यालाही कांद्यासोबत आणि फोडणीसोबत छान परतून घेतलं। मसाले कांदा इथे आपला छान परतला गेला। यामधलं आपण जायपत्रीचं फूल काढून ठेवूयात। किसून घेतलेलं आलं लसूण घातल्यानंतर 1 मिनिटभर कांद्याला छान परतून घेऊयात। इथे कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात। त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला इथे आपण 1 चमचाभर भाजलेल्या डाळीचं पीठ घालून घेऊयात। कांद्यासोबत याला हलकंसं परतून घेऊयात। त्यानंतर 2 टोमॅटोची प्युरी करून ठेवली ती घालून घेऊयात। यामध्ये काही रोजच्या वापरातले मसाले घालून घेऊयात। इथे आपण काश्मीरी लाल मिरची 1 चमचाभर, 1 चमचा धन्याची पावडर, थोडीशी हळद घालूयात, कांदा लसूण मसाला घालूयात, थोडासा हिंग घालूयात, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या याही घालून घेऊयात, चवीपुरतं मीठ घालूयात आणि हा मसाला छान परतून घेऊयात। 1 मिनिटभर मसाला परतून झाल्यानंतर याला हलकंसं तेल सुटायला लागतं आणि याचा रंगही बदलला जातो। इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। हा मसाला छान परतून झालाय, तरी याला आपण दणकावून छान वाफ काढून घेऊयात। वाफ काढून घेतल्यानंतर मसाल्याचा कच्चेपणा सगळा निघून जातो। मसाला छान वाफल्यामुळे याची चवही छान लागते। इथे आपल्या मसाल्याला छान वाफ आली आहे आणि याचा रंगही बदललाय। यामध्ये आपण तयार करून घेतलेला दह्यातला मसाला घालून घेऊयात। कढईतला मसाला आणि दही एकसारखं करून घेऊयात। हे एकसारखं झालं की मंद गॅसवरती याला पाणी न घालता वाफ काढून घेऊयात, म्हणजे दही कितीही गरम झालं तरी फुटणार नाही। बरं, तुम्ही ग्रेव्ही तयार करताना या ग्रेव्हीमध्ये असा कुठला पदार्थ वापरता त्यामुळे तुमची ग्रेव्ही फुटली जात नाही, आणि आपणही कुठला पदार्थ यामध्ये घातला त्यामुळे आपली ग्रेव्ही फुटली नाही, हेही तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा। इथे आपला पाणी न घालता मसाल्याला छान वाफ आली आहे। मसाला म्हणजे तेल तर सुटले पण मसाला शिजला नाही, अजून बऱ्यापैकी कच्चा आहे। मसाल्याला एकसारखं करून घेऊयात। 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालूयात
एकसारखं करून मसाल्याला मंद गॅसवरती वाफ काढून घेऊयात। मसाला हा नेहमी शिजवताना मंद गॅसवरती शिजवायचा, यामुळे यामध्ये असलेलं तेल तर वरती येतच तवंग म्हणून, त्याचबरोबर मसाला खालीही लागत नाही आणि मसाला मधपर्यंत परफेक्ट शिजला जातो, ज्यामुळे याची टेस्ट आणखी छान लागते। इथे आपला परफेक्ट भेंडीचा मसाला तयार झाला आहे। हा मसाला तयार करताना 15 ते 20 मिनिट लागले। मधनं अधनं या मसाल्याला हलवत होते, पाणी कमी आहे की नाही पाहत होते, खाली लागलं आहे की नाही हेही चेक करत होते। मसाला मंद गॅसवरती शिजवून घेतला। मसाल्याला तेलही सुटलं, मसाला मधपर्यंत शिजला गेला। विशेष म्हणजे मसाला आपला थोडाही खाली लागला नाही। यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली तेलातली भेंडी घालून घेऊयात आणि एकसारखं करून याला एक वाफ काढून घेऊयात। वाफ काढल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि ही भेंडीची भाजी अजून चटपटीत होण्यासाठी अगदी चवीपुरता गूळ घालूयात। झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढून घेऊयात। दही आहे त्यामुळे गूळ किंवा साखर वापरली तर ही मसाला भेंडी आणखी चटपटीत आणि चटकदार होते। तुम्ही गूळ किंवा साखर वापरता की नाही हे कमेंट्स करून नक्की कळवा। गूळ घातल्यानंतर मसाला भेंडीला छान वाफ आली आहे। इथे आपली चटपटीत आणि खमंग मसाला भेंडी तयार झाली। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।